नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक असा शेजारी नक्कीच असतो जो आपल्या प्रगतीवर खुश होण्याऐवजी मनातल्या मनात जळत असतो. मग ती आपण घेतलेली नवीन गाडी असो, मुलांचे चांगले मार्क्स असोत किंवा आपल्या घरातील आनंदाचे वातावरण. काही लोकांना हे सगळं बघून पोटात दुखायला लागतं. कधी टोमणे मारून, कधी चुकीच्या अफवा पसरवून, तर कधी विनाकारण कामात अडथळे आणून हे लोक आपल्याला मानसिक त्रास देण्यासाठी प्रयत्न करतात. मग अशा वेळी आपण काय करतो? एकतर आपण त्यांच्याशी भांडतो आणि स्वतःची शांतता गमावतो, नाहीतर गप्प बसून त्यांचा त्रास सहन करतो. पण मित्रांनो, हे दोन्ही मार्ग चुकीचे आहेत. आज या व्हिडिओमध्ये मी आपल्याला अशा 7 प्रभावी पद्धती सांगणार आहेत ज्याचा वापर करून आपण आपल्यावर जळणाऱ्या शेजाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करू शकता, आणि तेही एकही शब्द न भांडता. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. भांडण न करता स्वतःची प्रतिष्ठा जपून या लोकांशी कसं वागावं हे आज सविस्तर पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया व्हिडिओला. नंबर 1, जळफळाटाची लक्षणे ओळखा. जेव्हा एखादा शेजारी आपल्याशी विचित्र वागतो तेव्हा लगेच रागवण्यापेक्षा आधी आपण शांतपणे त्याचे निरीक्षण करणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक वाईट वागणं हे मत्सर नसतं. कधी कधी ते समोरच्याचं स्वभावही असू शकतं. जळफळाटाची नेमकी लक्षणे ओळखण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष द्या. समजा आपण एखादी आनंदाची बातमी सांगितली तर समोरच्याचा चेहरा कडू होणे, तुमच्या यशाचे कौतुक करण्याऐवजी त्यात उणिवा काढणे किंवा ते तर नशिबाने मिळाले असे टोमणे मारणे ही मत्सराची स्पष्ट चिन्ह आहेत. अनेकदा असे शेजारी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, पगारात किंवा पाहुण्यांमध्ये अवाजवी रस घेतात. तुमच्या प्रगतीत नकळत अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी आपण स्वतःला बिचारा किंवा पीडित समजून दुःखी होण्याऐवजी एका निरीक्षकाच्या भूमिकेतून त्यांच्याकडे पाहायला हवे. जेव्हा आपण हे समजून घेता की त्यांचे हे वागणे तुमच्या चुकीमुळे नसून त्यांच्या स्वतःच्या मनातील कमतरतेमुळे आणि असुरक्षिततेमुळे आहे, तेव्हा आपल्याला त्याचा राग येण्याऐवजी त्याची कीव येईल. हे मानसिक अंतर राखणे म्हणजे विना भांडण त्यांचा अर्धा बंदोबस्त करण्यासारखं आहे, कारण मग त्यांचे शब्द आपल्याला टोचत नाहीत. नंबर 2, रिॲक्ट करणे थांबवा. जेव्हा जळणारे शेजारी आपल्याला टोमणे मारतात किंवा जाणीवपूर्वक डिवचण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपण त्वरित चिडणे किंवा त्यांना प्रत्युत्तर देणं म्हणजेच रिॲक्ट करणे होय. आणि नेमकी हीच त्यांची इच्छा असते. अशा लोकांचे मुख्य ध्येय आपल्याला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करणे आणि आपल्या शांततेचा भंग करणे हे असते. जर आपण त्यांच्या बोलण्यावर रागवलात किंवा त्यांच्याशी भांडायला गेलात तर त्यांचा विजय होतो, कारण त्यांना हवी असलेली रिॲक्शन आपण दिलेली असते. या उलट रिस्पॉन्स देणे म्हणजे पूर्णपणे शांत राहणे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे. समजा एखाद्याने तुमच्या प्रगतीवरती एखादा टोमणा मारला तर त्यावर वाद न घालता फक्त एक गोड हसू द्या किंवा हो, कदाचित तुमचं म्हणणं खरं असेल असं म्हणून तो विषय तिथेच संपवा. तुमची ही अनपेक्षित शांतता समोरच्या व्यक्तीला सर्वात जास्त अस्वस्थ करते, कारण त्यांना जे अपेक्षित होतं ते घडत नाही. जोपर्यंत आपण स्वतःहून त्यांच्या खेळात सामील होत नाही तोपर्यंत ते आपल्याला हरवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही कृतीला स्वतःच्या शांततेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका. तुमची ही मौन अवस्थाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा आणि प्रभावी बंदोबस्त ठरेल, कारण प्रतिसाद न मिळाल्यावरती अशा लोकांचा उत्साह आपोआप मावळतो. नंबर 3, यशाचा आवाज मोठा असू द्या. जळणाऱ्या शेजाऱ्यांसाठी सर्वात मोठे आणि जिव्हारी लागणारे उत्तर म्हणजे तुमची प्रगती आणि यश, कारण सक्सेस इज द बेस्ट रिव्हेंज. म्हणजेच यश हाच सर्वोत्तम बदला असतो. जेव्हा आपण अशा लोकांच्या टोमण्यांकडे किंवा छोट्या मोठ्या खोड्यांकडे लक्ष न देता पूर्णपणे आपल्या कामावर आणि कुटुंबाच्या सुखावरती लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमची होणारी प्रगती त्यांना आतून अधिक अस्वस्थ करते. भांडण करून किंवा त्यांना चुकीचे ठरवून
आपण आपली शक्ती वाया घालवण्यापेक्षा तीच शक्ती आपल्या ध्येयावर खर्च करा. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या घरात नवीन वस्तू येते, मुले चांगली प्रगती करतात किंवा समाजात तुमचा मान वाढतो, तेव्हा तुमच्यावर जळणाऱ्या शेजाऱ्यांचा आपोआपच पराभव होतो. त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही आणि जेव्हा ती थांबत नाही तेव्हा ते स्वतःच्याच मत्सराच्या आगीत जळत राहतात. आपल्याला त्यांना काहीच बोलण्याची गरज पडत नाही, कारण तुमची बदललेली जीवनशैली आणि तुमचं सुखच त्यांच्यासाठी सर्वात मोठा बंदोबस्त ठरते. अशा वेळी त्यांच्याकडे पाहून एक विजयाचं हास्य देणं पुरेसं असतं. जेव्हा तुमचं यश बोलतं तेव्हा समोरच्याच्या टीकेचा आवाज आपोआपच क्षीण होतो. त्यामुळे वादात वेळ न घालवता स्वतःला सिद्ध करण्यात भर द्या, कारण तुमचं वाढतं नाव हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा असेल. नंबर 4, माहितीची भिंत उभी करा. जळणाऱ्या शेजाऱ्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण त्यांच्यासमोर माहितीची एक भक्कम भिंत उभी करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा आपण साधेपणाने किंवा सवयीने आपल्या घरातील खाजगी गोष्ट, आर्थिक व्यवहार किंवा मुलांचे पगार किंवा भविष्यातील गुंतागुंतीचे प्लॅन्स शेजाऱ्यांशी शेअर करतो. पण लक्षात ठेवा, जळफळाट करणाऱ्या व्यक्तींसाठी ही माहिती म्हणजे तुमच्यावर टीका करण्यासाठी किंवा तुमच्या कामात मिठाचा खडा टाकण्यासाठी मिळालेली आयती कोलीत असते. अशा लोकांशी बोलताना कमी बोलणे आणि जास्त ऐकणे हे तंत्र वापरा. आपण त्यांच्याशी बोलताना फक्त हवामान, सणवार किंवा सार्वजनिक विषयावरच चर्चा मर्यादित ठेवा. तुमच्या घरात काय नवीन येणार आहे किंवा तुम्ही कुठे फिरायला जाणार आहात याची पुसटशी कल्पनाही त्यांना लागू देऊ नका. जेव्हा त्यांच्याकडे तुमच्याबद्दल कोणतीही ठोस माहिती नसेल तेव्हा त्यांना तुमच्याबद्दल अफवा पसरवायला किंवा तुमच्या प्रगतीवरती जळायला कोणताही विषय उरणार नाही. त्याचा अभाव हा अशा लोकांसाठी सर्वात मोठा अडथळा ठरतो. आपण त्यांच्याशी केवळ नमस्कार आणि औपचारिक संबंध ठेवल्यास ते तुमच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू शकणार नाहीत. तुमची प्रायव्हसी जितकी जपली जाईल तितकाच त्यांचा तुमच्यावर होणारा मानसिक प्रभाव कमी होईल. हा इन्फॉर्मेशन सायलेन्स म्हणजे शांतता आणि त्यांच्यासाठी एक असा बंदोबस्त आहे ज्याला ते कधीच तोडू शकणार नाही. नंबर 5, मर्यादेची जाणीव करून. कधी कधी शांत राहणे किंवा दुर्लक्ष करणे पुरेसे नसते, विशेषतः जेव्हा जळणारे शेजारी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा घरातील कामात विनाकारण ढवळाढवळ करू लागतात. अशा वेळी आपण त्यांना मर्यादेची जाणीव करून देणे. मर्यादा आखणे म्हणजे भांडण करणे नव्हे, तर समोरच्या व्यक्तीला हे स्पष्ट करणे की त्यांच्या कोणत्या गोष्टी आपल्याला चालणार नाहीत. जर एखादा शेजारी तुमच्या घरात परवानगीशिवाय येत असेल, तुमच्या पाहुण्यांना चुकीचे प्रश्न विचारत असेल किंवा तुमच्याबद्दल खोट्या वावड्या उठवत असेल, तर अशा वेळी शांतपणे पण ठामपणे बोला, मला तुमचे हे बोलणे किंवा हे वागणे आवडलेले नाही. कृपया माझ्या वैयक्तिक विषयात लक्ष देऊ नका, असे स्पष्ट शब्दात सांगा. अनेकदा असे लोक केवळ तुमच्या मवाळ स्वभावाचा फायदा घेत असतात. पण जेव्हा आपण डोळ्यात बघून शांत भाषेत आपली मर्यादा स्पष्ट करता तेव्हा त्यांचा आत्मविश्वास डळमळीस येतो. लक्षात ठेवा, तुमची शांतता ही तुमची कमजोरी नाही हे त्यांना समजणे गरजेचं आहे. एकदा का आपण आपल्या घराच्या आणि मनाच्या भोवती ही सन्माननीय मर्यादा आखली की समोरच्या व्यक्तीला तुमच्या वाट्याला जाण्याची हिंमत होणार नाही. हा एक प्रकारचा मानसिक बंदोबस्त आहे जो आपल्याला भविष्यातील मोठ्या वादांपासून वाचवतो आणि शेजाऱ्यांशी असलेल्या संबंधात एक स्पष्टता निर्माण करतो. नंबर 6, स्वतःचे मानसिक आरोग्य जपा. जळणाऱ्या शेजाऱ्यांचा बंदोबस्त करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपली मानसिक शांतता आणि आरोग्य धोक्यात येऊ न देणे. अनेकदा अशा लोकांच्या वागण्यामुळे आपण तासनतास विचार करत बसतो, चिडचिड करतो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींवरती तो राग काढतो.
पण असं करणं म्हणजे त्यांना हवं तसं वागणं आहे. त्याऐवजी इग्नोर विथ अ स्माईल हे धोरण अवलंबा. जेव्हा आपण समोरच्याच्या नकारात्मकतेला एक गोड हसू देऊन उत्तर देता, तेव्हा तुम्ही त्यांना ही तुमचं अस्तित्व किंवा तुमचे शब्द मला त्रास देण्या इतके महत्वाचे नाहीत. तुमचं हे हसू त्यांच्यासाठी कोणत्याही शिवीपेक्षा किंवा भांडणापेक्षा जास्त पोचणारं असतं. दुसऱ्याच्या मनात तुमच्याबद्दल विष असू शकतं, पण ते विष प्राशन करायचं की नाही हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. जगात सर्व प्रकारचे लोक असतात, पण त्यांना आपल्या मनाच्या घरात प्रवेश देऊन आपली शांतता बिघडवू नका. अशा लोकांकडे दुर्लक्ष करणं ही कमजोरी नसून ती एक मानसिक शक्ती आहे. जेव्हा आपण त्यांना मनातून काढून टाकता, आपल्या सुखी आयुष्यात मग्न राहता, तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांचा पराभव झालेला असतो. तुमचा आनंदात राहणं हाच त्यांच्या जळफळाटाचा सर्वात मोठा उपाय आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एक तुच्छतेने नाही तर एक साधं शांत हसू देऊन आपल्या कामाला लागा. हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा बंदोबस्त ठरेल. तर मित्रांनो, हे होते 7 मार्ग ज्याचा वापर करून आपण आपल्यावर जळणाऱ्या शेजाऱ्यांशी शांतपणे आणि हुशारीने वागू शकता. लक्षात ठेवा, समोरच्याची पातळी घसरली म्हणून आपण आपली पातळी घसरवायची गरज नाही. आपली प्रगती आणि आपलं सुख हेच त्यांना मिळालेलं सर्वात मोठं उत्तर आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद.